आई गेल्याच्या नंतर त्या आईला प्रश्न विचारत होता, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण मागेल तुझ्या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण मागेल तुझ्या बाळाला. आई स्वर्गाला गेल्याच्या नंतर त्या कवीने त्या आईला प्रश्न विचारला, आई तू स्वर्गाला गेल्याच्या नंतर माझ्या आयुष्यात फार मोठी दुःख आली. मातोश्री ऐका माता भगिनी, जोपर्यंत तुमची आई माहेरात आहे ना तुमचं लय वजन आहे बरं का. हा ऐकताय तुम्ही, माहेरात आहे ना तोपर्यंत तुमचं लय वजन माहेरात. तुम्ही गेल्या का सगळ्यांना आनंद होतो, आईला आनंद होतो. पण ती आई स्वर्गाला निघून गेली ना तुमचं माहेरातलं वजन कमी होतं बरं का. हा जे वजन जी किंमत तुम्हाला आई असताना मिळते ना ती किंमत आई गेल्यावर नाही मिळत. महाराज कशी असू दे अंथरुणावरती लोळत होती बिचारी आणि तिची लेक तिला भेटायला आली. तिला इतका आनंद झाला, म्हातारी शेवटच्या घटका मोजत होती पण फक्त लेक भेटायला आली अशी म्हातारी ताडदिशी उठून बसली. मुलांना वाटलं आईला काय झालं काय. आईने फक्त लेक पाहिली, डोळे भरून पाहिली, आईला इतका आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात एवढे आजार पण होता आईला. अशी ताडदिशी म्हातारी उठली, भाकरीच्या टोपल्याजवळ गेली, टोपल्याचा तुकडा उचलला, पाण्याचा तांब्या घेतला, अंगणात असलेल्या मुलीच्या डोक्यावरून ओवाळला, पाणी तुळशीला ओतलं आणि भाकरीचा तुकडा गाईला चारला आणि लेकीला कडकडून मिठी मारली. आणि कधी न रडलेली आई रडली. अगं पुरी तुला पाहायचं होतं फक्त, आता तुला पाहिलं समाधान झालं, आता मी जीव सोडायला मोकळी झाली. त्यावेळेस त्या कवीने आईला विचारलं, असं काय केलं गाय मी तुझ्यासाठी तू माझं एवढं कौतुक करते. 9 महिने 9 दिवसाची तू अशी गवारी केली, संकट आले असता तुझला पदरात बांधून नेली, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला. काय गोड वर्णन केले जरा नीट आहे का. 9 महिने 9 दिवसाची तू अशी गवारी केली, संकट आले असता तुझला पदरात बांधून नेली, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, कोण वागेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. म्हणून त्या आईला अखेरची श्रद्धांजली वाहतो. कैवल्यवासी अखंड सौभाग्यवती भाऊबाई भवन